तर पहिल्यांदा मी 1 अंकाचं सांगते तुम्हाला. ते अतिशय सामर्थ्यवान आणि मनाने मजबूत असतात. अधिकार प्राप्त होतो त्यांना, महत्त्वाकांक्षी असतात. परत जे पण गोष्टीमध्ये हात घालतील ते पूर्ण केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. आणि नेतृत्व करायला खूप आवडतं त्यांना. त्यामुळे खूप विविध क्षेत्रामध्ये आपल्याला 1 अंक दिसतो. ज्यांची जन्मतारीख 1, 10, 19, 28 आहे, त्यांचा भाग्यांक 1 आहे आणि त्याच्यावर सूर्यग्रहाचा प्रभाव आहे. तर 1 अंकाची व्यक्ती प्रॉपर जो 1 आहे, ती पण तुम्हाला वेगळी दिसतील. 10 अंकाची वेगळी दिसतील, 19 अंकाचीही आणि वेगळी दिसतील आणि 28 अंकाची सुद्धा वेगळी दिसतील. याचं कारण सांगते, की लोकांच्या मनात असं येऊ शकतं, की 1 अंक भाग्यवान आहे, तर मग आम्हाला का अडचण आहे? आमची तारीख 28 आहे. बरोबर. कारण तिथे परत 2 आणि 8 येतो. चंद्र आणि शनीचा प्रभाव येतो. 19 म्हटलं, की 1 आणि 9 येतो आणि 1 म्हटलं, की प्रॉपर 1 येतो. 10ला परत एक 0 असतो. त्याच्यामुळे 1 अंकाची व्यक्ती प्रॉपर जर आपण त्याची टोटल केली, तर भाग्यशाली तो नंबर आहेच आहे. पण इतरांच्या तुलनेने 28ला इतरांच्या तुलनेने थोडं कमी यश मिळू शकतं. आणि परत त्याच्यामध्ये खूप व्हेरिएशन्स पण आहेत, की नंबर आहे, नाव आहे, सही आहे, कुंडली आहे. बरोबर. त्याप्रमाणे ते सगळं बदलत जातं.